एक मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड दाबून पावभाजी खात असतात. पावभाजी खाल्यानंतर फ्रेंड पू आणि लाजून खाली मन घालते मुलगा. होत असं कधीतरी, तू टेन्शन नको घेऊ. गर्लफ्रेंड पुई टोरररर. मुलगा जानू इट्स नेचरल, लाजू नको. गर्लफ्रेंड पुई फूस टोरररर. पू मुलगा जानू तुला हा गायल आली आहे का? अलिप्सस डॉट घरी निघायचं का? गर्लफ्रेंड बुक बुक फूस टोरररर टोरररर ठास धाम धूम. मुलगा उठसाली पादरी येथेच पादत पादत हा गुण देतो. 125 वर्षाचा एक म्हातारा मेल्यानंतर स्वर्गात गेला. स्वर्गात सुंदर सुंदर अप्सरांचे नृत्य पाहून म्हातारा जोरजोरात रडू लागला आणि बोलला, साल बाबा रामदेवच्या चक्करमध्ये नाही पडलो असतो तर कधीच इथे आलो असतो. बायको लाडात बोलते, अहो ऐका ना. नवरा काय काम आहे पटकन बोल. बायको, मला कुत्रा पाळायचा आहे, आपण आणूया का? नवरा तुला कशाला हवाय कुत्रा? बायको पटकन लाजते. बायको, अहो तुम्ही ऑफिसला निघून जातात तर माझ्या पाठीमागे शपथ हलवणार कोणीतरी पाहिजे. नवरा बेशुद्ध. एकदा नवरा बायको मध्ये तुफान भांडण होते. शेजारचे काका येऊन विचारता, काका काय रे मिटले का भांडण? नवरा हो मग गुग्यावर बसून आली ती माझ्यासमोर. तेव्हा आमचं भांडण मिटलं. काका काय सांगतोस? काय म्हणाली बायको? नवरा अहो काका ती म्हणाली पलंगाच्या खालून बाहेर या. आता नाही मारणार. पिंकी पोपट विकत घेण्यासाठी बाजारात गेली. तिला एक पोपट आवडला. पिंकी पोपटाला प्रेमात विचारते, पिंकी मी कशी दिसते? पोपट देवाली बाई दिसतेस. ते ऐकून त्या दुकानदाराला राग आला आणि दुकानदाराने पोपटाला पाण्यातून बुडवून बाहेर काढला. आणि पोपटाला म्हणाला, आता जर उलट सुलट काही पण म्हणला तर असंच पाण्यात बुडवून मारीन. पोपटाने मालकाला वचन दिले की तस काही बोलणार नाही. पिंकी पुन्हा पोपटाला विचारते, जर समजा घरात मी असणार आणि अजून एक माणूस असेल तर तो कोण असेल? पोपट तुमचा नवरा. पिंकी आणि जर माझ्या बरोबर 2 माणस असतील तर तो दुसरा कोण असेल? पोपट तुमचा नवरा आणि तुमचा दीर. पिंक आणि 3 असतील तर? पोपट तुमचा नवरा, तुमचा दीर आणि सासरा असणार. पिंकी आणि जर समजा 4 असतील तर? पोपट मालकाकडे बघून, पाणी आण, मार बुडवून. मी आई घालायला आधीच सांगितले की ही धरदेवाली आहे म्हणून. एक हॉट मुलगी एका भिकारीला भीक देते. भिकारी तुमची जोडी नेहमी चांगली राहणार. मुलगी अहो बाबा अजून माझं लग्न सुद्धा नाही झालंय. मग तुम्ही कोणती जोडी बोलताय? भिकारी अगं मी तुझ्या दोघ बॉल विषयी बोलतोय. वेठेनुसार छोटे मोठे नको व्हायला.